नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या बी ए भाग 3च्या अभ्यासक्रमात सत्र 5साठी जे आपल्या अभ्यासपत्रिका 10 आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. ही जी अभ्यासपत्रिका 10 आहे तिचं नाव आहे मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी. हा जो आपल्याला अभ्यासक्रम आहे किंवा जी अभ्यासपत्रिका आहे ही खरं तर आजच्या काळाची गरज आहे की आपण मराठी भाषा शिकतो, पण तिचा आपल्याला अर्थार्जनासाठी कितपत उपयोग होतो याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून विद्यापीठानं हा नवीन अभ्यासक्रम आपल्यासाठी आणलेला आहे. तर या सत्रासाठी आपल्याला जे काही समजून घ्यायचे मुद्दे आहेत ते म्हणजे सर्जनशील लेखन प्रक्रिया कशी असते, वैचारिक लेखन कशा स्वरूपाचं असतं, शोध निबंध किंवा प्रकल्प लेखन कसं करावं, त्याचं जे कौशल्य आहे त्याची माहिती आपल्याला यामध्ये घ्यायची. आणि त्याशिवाय आत्ताचं जे युग आहे ते संगणकाचं युग आहे, इंटरनेटचं युग आहे. आपण मोबाईल वगैरे सारखे साधनं वापरतो, लॅपटॉपसारखं साधनं, संगणकासारखं साधनं वापरतो. तर यामध्ये आपल्याला आंतरजालावर आपली मराठी कशी आहे आपल्याला अधिकतर दिसतं ते इंग्रजी भाषेतलं सगळं दिसतं. तर तिथे मराठीमधले ब्लॉग्स वगैरे कसे लिहिले जातात त्या संदर्भात आंतरजालावरील मराठी लेखन आपण कसं करावं, त्यासाठी मराठी लेखनाच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे आपण एकीकडे टायपिंग करतो तसं आंतरजालावरती माहिती कशी आपण आपली मराठी भाषेतनं द्यावी या संदर्भातनं माहिती आपल्याला घ्यायची. आणि ही सगळी नव्यानं माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुढे येते. आणि त्यामुळं ही जी अभ्यासपत्रिका आहे ती संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी आपल्याला अभ्यासण्यासाठी मिळालेली आहे. तर आपला जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासपत्रिकेचा त्यामध्ये पहिला विभाग जो आहे तो सर्जनशील लेखनाचा आहे. यामध्ये सर्जनशील लेखन म्हणजे लेखक जो असतो तो त्याला आपण सर्जनशील म्हणतो. तर तो नव्यानं काहीतरी निर्माण करतो. तर ती संकल्पना. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कथा. कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे तर ती कथा लिहिली कशी जाते, तिची संकल्पना काय, आपणही विद्यार्थी म्हणून कथा लिहू शकतो. म्हणजे आपण इतर लेखकांच्या कथा वाचतो मराठीत, उदाहरणार्थ शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, दमा मिरासदार यांच्यासारखी ग्रामीण कथा आपण वाचतो, तसंच शहरी कथा वाचतो. तर हे जे लिहिणारे लेखक आहेत ते लिहित असताना कशा पद्धतीनं लिहितात याचा अंदाज घेत असतानाच आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपणही कथा लिहित असताना त्या कथेचा जो रूपबंध आहे, त्याचे घटक कुठले आहेत ते समजून घेतले तर आपणही उत्तम दर्जाची कथा लिहू शकतो. तर असा हा एक भाग आहे. त्यानंतरचा वैचारिक लेखन. आपण वैचारिक लेखन करत असतो. निबंध लेखनाचा हा प्रकार आहे की वैचारिक निबंध, वर्णनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध. तर त्यात विचाराला प्राधान्य देणारे जे निबंध आहेत त्या निबंधांवरती आपल्याला इथे चर्चा करायची. म्हणजे ते लेखन म्हणजे आपल्याकडे महात्मा फुले, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर यासारख्या मंडळींचं जे लेखन आहे त्यामध्ये एक विचार पेरलेला आहे. आणि म्हणून हे विचार पेरणारं, विचाराचं दर्शन घडवणारं रसिकांना ते कशा पद्धतीने लेखन आपण करावं, कोणत्या प्रश्नासंदर्भात आपण हे लेखन करू शकतो या संदर्भातली माहिती आणि त्याची लेखनाची पद्धती आणि हे लेखन किती विविध प्रकारांनी केलं जातं त्याची माहिती आपल्याला या घटकामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर आजच्या काळातला महत्त्वाचा घटक म्हणजे आज कुठलाही विषय असू दे किंवा तुम्ही BA भाग 3 केल्यानंतर पुढे आपल्याला खरं तर याच वर्गामध्ये
ही दृष्टी समोर म्हणजे मिळाली पाहिजे की आपण एखाद्या गोष्टी संशोधन करायला सुरुवात केली. आपल्याला काही गोष्टी नव्यानं दिसतात, तर त्या नव्यानं दिसणाऱ्या गोष्टींची चिकित्सा आपण करायला शिकलं पाहिजे. म्हणून मग शोध निबंध आणि किंवा एखादा प्रकल्प घेऊन त्याचं लेखन कसं करायचं. आज सगळीकडे आपण इंग्रजीमध्ये त्याला प्रोजेक्ट म्हणतो. तर प्रोजेक्ट, सेमिनार यासारखे शब्द आपल्या कानावर न जात आहेत. कॉन्फरन्स सारखे शब्द आपल्या कानावर. तर तिथे नेमकं काय चर्चा होत असते, त्याचं लेखन कसं करायचं. तर ते जे गोष्ट आहे ती महत्त्वाची इथे, की आपण भविष्यामध्ये आपण MPhil, PhD सारख्या पदव्या ज्या संशोधनातनं आहेत त्या मिळवतो. तर त्या मिळवण्याची एक पूर्वतयारी म्हणून आपल्याला हा एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर आंतरजालावरील मराठी म्हणजे मराठी विषयक जे लेखन आहे ते आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर कसं होतं. त्या इंटरनेटच्या माध्यमातून आज आपल्या पुढे बऱ्याचशा गोष्टी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप याच्या माध्यमातून वेगवेगळे लेखन मराठीतलं आपल्या पुढे येत असतं. तर हे कसं लेखन करावं, त्याच्या नोंदी किंवा विकिपीडियासारखं जे संकेतस्थळ आहे ते आता आपल्याला विविध भाषांचं म्हणजे सगळ्या भाषांमध्ये माहिती देणारं विकिपीडिया हे संकेतस्थळ. पण तिथे जर पाहिलं तर मराठीच्या वरती लेखन जे केलेलं आहे ते फार कमी आपल्याला दिसेल. तर इंग्रजीमध्ये अधिक लेखन दिसते किंवा इतर जे विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भानं तर तिथे आपण ते लिहू शकतो. आणि आंतरजालावरील मराठीची जी विविध संकेतस्थळं आहेत त्यामध्ये राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, मराठी साहित्य परिषद, साहित्य अकादमी न्यू दिल्ली, पुन्हा भारतीय साहित्य भाषा संस्थान म्हैसूर. तर ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे काही संकेतस्थळ आहेत त्यावरती आपल्याला मराठी विषयक जे कार्य चालतं त्याची माहिती दिली जाते. आणि मराठीचं संवर्धन आणि विकास जर करायचा असेल, विस्तार करायचा असेल तर आज हे आपल्याला महत्त्वाचं साधन उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचा विचार आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. त्यानंतर आता हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, पण ती 50 गुणांची प्रश्नपत्रिका आता आपल्याला नाही. आपल्याला 40 गुणांची प्रश्नपत्रिका आणि 10 गुणांचं सेमिनार आहे. तर सेमिनारचे जे विषय आहेत ते लक्षात घ्या. भाषा, साहित्य, संस्कृती व माध्यम विषयक कोणत्याही एका विषयावर शोध निबंधाचे सादरीकरण करणे. तर आपण या अनुषंगानं एखादा निबंध, शोध निबंध सेमिनारसाठी द्यावा. भाषा, मग भाषेचे जे विविध प्रकार आहेत, प्रमाण भाषा, बोलीभाषा, तर आपल्या परिसरातल्या बोलीभाषांच्या वरती आपण अभ्यास करू शकतो. त्या संस्कृतीमध्ये आपले रीती रिवाज, रूढी परंपरा असतात. मग लोकसंस्कृती असते, तर त्या लोकसंस्कृतीतनं म्हणी, वाक्प्रचार, उखाणे यासारख्या गोष्टी आपल्याला समोर येत असतात. तर त्याचं संकलन करून त्याचं संपादन आपल्याला करता येऊ शकतं. तर सेमिनारचा जो विषय आहे अभ्यासपत्रिका 10चा, तो 10 गुणांसाठी आपण एक सेमिनार या अनुषंगानं तयार करावा. माध्यमामध्ये आज जी आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत आणि वृत्तपत्रसारखे, आकाशवाणी, दूरदर्शनसारखी माध्यमं जे आहेत त्या संदर्भानं देखील मराठी भाषेचा वापर तिथे कसा होतो त्याच्यावरती लेखन करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर आपण मी ओझरत आपल्यासमोर जो आवाका आहे अभ्यासपत्रिका 10चा तो मांडलेला आहे. तर हे जे 4 घटक आपल्याला आहेत तर त्यामध्ये आपण आता
प्रत्येक घटकावरती चर्चा करणार आहोत. तर त्यातला पहिला जो घटक आहे तो सर्जनशील लेखन. सर्जनशील लेखनाची संकल्पना काय आहे, स्वरूप काय आहे, त्यावरती आपल्याला चर्चा करता येते. म्हणजे आपण पाहतो की मानव हा उत्क्रांतशील प्राणी आहे. म्हणजे त्याची जन्मापासून उत्क्रांती होत गेली. इथं मानव कधी अवतरला ते सांगता येत नाही, पण तो उत्क्रांती अवस्थेत आपल्याला अनेक गोष्टी तो शिकत गेला आणि त्यामधून प्रारंभीच्या ज्या खुणा आपल्याला सापडतात त्यामध्ये गुहेत तो राहत होता. मग दगडी हत्यारं तो वापरू लागला वगैरे. तर हे म्हणजे काय झालं, तो पहिली शिल्पकला शिकला असेल. आणि त्यानंतर माणसाची एक प्रवृत्ती आहे ती म्हणजे जिज्ञासा. त्याला नवीन काही गोष्ट दिसली की त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं आणि मग तो त्या कुतूहलापोटी ती नेमकी गोष्ट काय आहे त्याचा शोध घेत राहतो आणि या शोधामध्येच अनेक गोष्टी तो शिकत गेला आणि त्याची प्रगती होत गेली. आणि त्या प्रगतीच्या वाटेत एक गोष्ट आली ती म्हणजे भाषा. आणि आपण आणि जे इतर प्राणी आहेत त्यांच्यात जो मूलभूत फरक आहे तो भाषेचा आहे. म्हणजे माणसाला बोलता येतं, प्राण्यांना बोलता आणि बोलता आल्यामुळं माणसाला त्याला त्याच्या गरजा भागवणं हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणजे आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय गरजेचं आहे, आपल्याला काय माहीत झालेलं आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम, एक साधन म्हणून भाषा हे अत्यंत महत्त्वाचं असं साधन त्याला मिळालं. आणि तो मग त्यातनं आपला विकास करताना भाषेच्या माध्यमात आपले विचार, भावना, कल्पना तो दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकला. म्हणजे एक पिढी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे संक्रांत होत जातं, त्याचं संक्रमण होतं. ते तिथं कोणी असं लिहून ठेवत नाही, काही सांगत नाही, पण पुढच्या पिढीला ते येत असतं. हे जे संक्रमण आहे हे भाषेमुळं शक्य झालेलं आहे. त्यामुळं भाषेचा शोध हा इथे महत्त्वाचा आहे. आणि त्यातनं एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे काय, की ज्ञान संवर्धन व्हायला लागलं. ज्ञान, माहिती ही जी आहे ती संवर्धित व्हायला आणि त्यातूनच मग कलेचाही विकास झाला. आणि मग ही जी अभिव्यक्ती आहे त्याच्या मनाची ती वेगवेगळ्या अंगानं होताना दिसते. आणि त्यातनं मग तो शिल्पकला शिकला, चित्र काढायला शिकला आणि मग त्यातनं चित्रलिपी प्रारंभी तयार झाली. म्हणजे कुठलेही सांकेतिक भाषेला संकेतार्थ असतात, पण हे संकेतार्थ मिळण्यापूर्वी जी काही इथं लिपी होती ती चित्रांची असावी. कारण सिंधू संस्कृती जी हडप्पा आणि सिंधू संस्कृती आपण म्हणतो मोहेंजोदडो, तर त्या संस्कृतीच्या ज्या उत्खननात गोष्टी सापडल्या त्यामध्ये अधिकतर शिल्पकला आणि चित्रलिपी ही दिसते. म्हणजे चिन्हरूप अशा गोष्टी अधिक दिसतात. तर अशा ह्या कलेशी अनेक गोष्टी जोडल्या गेल्या. त्यातली महत्त्वाची बाब म्हणजे गोष्ट रचणे. आपण म्हणजे आपल्याला लहानपणी आपल्याला आजी किंवा कोणी घरातली ज्येष्ठ व्यक्ती रात्रीच्या वेळेला झोपेच्या वेळेला झोप येत नाही म्हणून गोष्ट सांगते. तर हे जे गोष्ट सांगणं आहे ते गोष्ट सांगणं आपल्याला इथे म्हणजे आवडत होतं. आणि ही जी आवड आहे त्या आवडीतनं आपण ती गोष्ट ऐकत जातो. पण ती गोष्ट कुणी रचली, कशी रचली याचा आपण कधी शोध घेत नाही. तर हे सुद्धा गोष्टीचा उगम सुद्धा माणसाच्या जिज्ञासेत आहे, हे लक्षात घ्या. आता आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की सर्जनशील लेखन. आता सर्जन आणि सृजन यातला फरक लक्षात घ्या. म्हणजे जे नवीन असतं म्हणजे मुळात ते सृजन असतं. म्हणजे जमिनीत बी पेरल्यानंतर त्यापासून जे पीक येतं ते सृजन आहे. पण एखादं झाड उगवलं आणि त्या झाडाचा
ते मोठं झाल्यानंतर त्या झाडाच्या फांद्यांचा किंवा ते जे लाकूड मिळतं ते झाड त्यापासून आपण जे विविध वस्तू तयार करतो, कोणी दरवाजा करेल, कोणी कपाट करेल, कोणी टेबल करेल, कोणी चौकट करेल, कोणी देवारा करेल. तर हे जे करणं आहे त्या लाकडापासून ते सर्जन म्हणायचं. म्हणजे जे आपोआप निर्माण होतं ते सृजन. तिथं काही कोणी हातभार लावत, पण जे ठरवून आपण करतो एखाद्या वस्तूपासून वेगळी वेगळी मांडणी, ती काय असते सर्जनशीलता. मग त्यातनं मग कारागिरी तयार होतात, कला आपण म्हणतो. ज्या कला आहे ती कारागिरी आहे ती सर्जनशीलता. तसं साहित्य आणि तो जो निर्माण करणारा लेखक आहे तो सर्जनशील म्हणतो आपण. तर अशा पद्धतीनं हे लक्षात घ्या, सर्जनशीलता म्हणजे काय. मग तुम्हाला म्हणजे आपल्याला सर्जनशील लेखन काय ते कळतं. कारण आपण कथा किंवा कादंबऱ्या, नाटकं कितीतरी लेखकांची वाचतो, पण सगळ्यांचं लेखन सारखं असतं का? नाही. आपल्याला ते लेखन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दिसतं. तर हा जो भाग आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे की गोष्ट सुद्धा आपल्याला जिज्ञासेतनं, आपल्या जिज्ञासू वृत्तीतनं आलेली बाब आहे. तर याला आपण स्टोरी म्हणतो. गोष्टीला इंग्रजीमध्ये आपण स्टोरी म्हणतो. आणि त्याच्यात एक रचनेची जी प्रक्रिया, त्याच्यात जिज्ञासा ही दडलेली असते. आणि त्याचबरोबर मग आपण ज्या जुन्या गोष्टी ऐकतो, काही राक्षसांच्या गोष्टी, राजा राणीच्या गोष्टी, काही जातक कथा, म्हणजे गौतम बुद्धांच्या जातक कथा आहेत, अरेबियन नाईट्सच्या कथा आहेत. तर ह्या गोष्टी आहेत ज्यांना आपण बोधकथा वगैरे म्हणतो, प्राणी कथा. तर हे जे येतं त्यात एक नीतीचं तत्व देखील सांगितलेलं असतं. तर गोष्ट ही एका बाजूला काय आहे, एक रचलेली कलाकृती आपण म्हणू शकतो. आणि ती आपल्या पुढं येते. तर ह्याच्यात गोष्टीला आता आपण बघा, गोष्ट आपण समजून काय घ्यायला लागलोय, गोष्ट आणि कथा यामधला फरक. म्हणजे आपल्याला डोक्यात गोष्ट म्हणजे कथा असं कदाचित येऊ शकेल, पण तसं नाही. गोष्ट वेगळी आहे आणि कथा वेगळी आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये आपण स्टोरी गोष्टीला म्हणतो, त्याला टेल, इंग्रजीत ज्याला टेल म्हणतात, TALE, टेल म्हणजे गोष्ट. आणि बऱ्याच वेळेला मग आपण कथा म्हणतो, तर कथेला तिथं प्लॉट म्हणतात, कादंबरीला नॉवेल म्हणतात. तर इथे गोष्टीत काय असतं, एखादी घटना फक्त सांगितली जाते. एक घटना झाली की त्याच्याबरोबर दुसरी घटना अशी आपण रचना करतो. आणि त्यामुळं म्हणजे उदाहरण कावळ्याची, लांडग्याची गोष्ट. कावळ्याच्या तोंडात एक मांसाचा तुकडा असतो आणि ते त्या लांडग्याला पाहिजे असतं, म्हणून तो लांडगा मग कावळ्याचं कौतुक करतो आणि त्याला म्हणतो तू किती छान गातोस. आणि त्यावेळेला कावळा गाण्यासाठी तोंड उघडतो आणि नेमकं तो तुकडा त्याच्यात चोचीतला खाली पडतो आणि लांडगा ते खाऊन टाकतो. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी म्हणजे घटना, एकामागोमाग एक घटना असते. व्यवहार ज्ञान आणि नीती संस्कार हे ज्या बोधकथा, प्राणीकथा आहेत त्यामधनं सांगितलं जातात. गोष्टीचं एक गोष्ट आहे की त्याचा जो कर्ता आहे, लेखक आहे, तो कोण आहे हे आपण पाहत नाही किंवा ते कळत नाही. गोष्ट रचणारा कोण आहे हे आपण विचारत नाही. त्यात ज्या व्यक्तिरेखा येतात त्यांचे काही ठोकताळे तिथं असतात. म्हणजे गोष्टीत काळाचं, स्थळाचं, अवकाशाचं काही उपयोजन केलेलं नसतं. ती कुठे तिथे सांगितलं जात नाही अमुक एक होतं आटपाट नगर असं म्हटलं तर कुठलं होतं, काय होतं त्याचा उल्लेख नसतो. ते कुठल्या ठिकाणी आहे काही नाही. तर या स्थलावकाशाचा जो उल्लेख असतो तो त्यामध्ये गोष्टीत नसतो. तर इथे आणखी एक म्हणजे
एखादा व्यापारी मग तो प्रवासाला निघून जातो, त्याला अडथळे येतात, मग तो कुठेतरी किंवा संकटात सापडतो, मग त्याची सुटका होते. अद्भुतता जी आहे त्या अद्भुतता गोष्टीमध्ये असते. त्यामुळं गोष्टीत एक महत्त्वाचा भाग की त्यात ही एक एका काळातली गोष्ट पुढच्या पिढीत जात असते. त्यामुळे ह्या गोष्टी कुणी रचल्या, त्याचा कर्ता कोण, याच्या मागं कोणी लागत नाही. आणि मुळात गोष्टीचा जो लेखक आहे तो अज्ञात असतो. कारण मौखिक परंपरेनं ही गोष्ट एका पिढीतनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेली असते. आणि त्यामुळे ती कुणी रचली होती, कोणाची होती याचा शोध कोणी घेत नाही. गोष्ट किंवा कहाणी जी असते त्याच्यात विशिष्टता नसते. एक गोष्ट आहे ती सगळीकडे सारखीच असते. कावळ्या चिमणीची गोष्ट ही सगळीकडे सारखी होऊन जाते. जगात आपण काही गोष्टी पाहिल्या तर त्यांच्यात एक प्रकारचं साम्य आपल्याला दिसतं. तर त्यामुळं गोष्टीच्या बाबतीत आपल्याला लेखक किंवा स्थळ अवकाश या गोष्टी तिथे फारशा लागू पडत नाही. अपरिचित ज्या घटना आहेत त्या अद्भुतता जी येते, अपरिचित अशा घटना त्या गोष्टीत असतात. त्यामुळं जिज्ञासेनं त्या ऐकल्या जातात, वाचल्या जातात. मग ह्याच्यामध्ये कधी कधी गोष्टीचा श्रोता वर्ग तोही महत्त्वाचा असतो. तर वाचकांसाठी गोष्ट आपण जी आहे ती वाचक वाचताना तो जर कदाचित शोषित असेल किंवा दैववादी असेल, भोळा भाबडा असेल, असे लोक गोष्टीत अधिक रमताना दिसतात. तर जगण्याचं बळ गोष्टीत देत असते. कधी कधी म्हणजे हातबल माणूस आहे तो तिथे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहू शकतो. तर त्यामुळं गोष्ट हा जो भाग आहे तो इथे महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागात आपण गोष्टीचं स्वरूप काय आहे ते पाहिलं. आता आपल्याला जो मुद्दा आहे तो पुढचा म्हणजे कथेचा. तर आत्ताच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण कथेविषयी चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.